हॅलो फ्रेंड्स. सो मला आता तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या लोकांनी दुबईला यायचं तिकीट बुक केलं किंवा ऑलरेडी ट्रॅव्हल एजंट्सना पैसे दिले आणि एअरस्पेस क्लोज झाल्यामुळे येऊ शकले नाही. सो आय कॅन अंडरस्टँड युअर सिच्युएशन. तुम्हाला असं वाटत असेल आपले पैसे गेले, आपली टूर रद्द झाली, पण तुमच्या सिक्युरिटी रिझनसाठीच दुबई गव्हर्नमेंटनी हे डिसिजन घेतलं आहे. सो तुमचे पैसे कुठेही जात नाही आहे. तुम्ही प्लीज ट्रॅव्हल एजंटकडून क्रेडिट नोट मागून घ्या, फ्युचर ट्रॅव्हल डेट घ्या. सो क्रेडिट नोट हे सगळे देतात. इवन बुर्ज खलिफा जेव्हा खाली करवलं तेव्हा ते सुद्धा कॅन्सलेशनसाठी, नील चार्जेससाठी मेल टाकावा लागतो. हे तुमचं ट्रॅव्हल एजंटच करू शकतो. ज्या लोकांनी स्वतःहून बुकिंग केलं आहे त्यांना प्रत्येक वेळेला त्या वेबसाईटवर जाऊन नील कॅन्सलेशनसाठी ईमेल करावा लागेल. मग तुमचे पैसे सिक्युअर आहेत. काही वेळेला रिफंड मिळतं, काही वेळेला रिफंड नाही मिळत. सो तुम्ही क्रेडिट नोट घ्या आणि टूर कंटिन्यू करा फ्युचर डेटवर. ओके. सो जे काय झालं आहे त्याच्यामध्ये ट्रॅव्हल एजंटची काही चुकी नाही आहे आणि पॅनिक होऊ नका, काम राहा. तुम्हाला तुमचे पैसे युटिलाइज करता येतील हे शुअर आहे. आणि आजचं लेटेस्ट अपडेट हे आहे की काही मिनिमम फ्लाईट्स आता, आज 2 मार्च आहे, काही इव्हनिंगला काही फ्लाईट्स त्यांनी ऑन केल्या आहेत एमिरेट्स आणि एथिहाडच्या. पण काही ठराविक लोकांसाठीच आहेत. ज्या लोकांचे डिपार्चर्स होते इकडून दुबईवरून त्यांना एअरलाईन स्वतःहून फोन करणार आणि त्याच लोकांनी जायचं आहे एअरपोर्टला. त्यामुळे सगळ्यांनी रश करू नका. जर कोणी इथे अडकले असेल तर सर्वांनी रश करू नका. एअरलाईन स्वतःहून तुम्हाला कॉल करेल आणि मगच तुम्ही एअरपोर्टवर जा. बाकी तर सगळं इकडे नॉर्मल आहे. सी, काही इश्यू नाही. सो UAEमध्ये हे असं, म्हणजे मी आता ऑलमोस्ट 4 वर्ष राहते आहे, हे असं एवढा पॅनिक सिच्युएशन कधीच बघितली नाही. UAE सगळ्यात सेफ कंट्री आहे. अजूनही मी सांगते की खूप सेफ कंट्री आहे. कारण जे 600 मिसाईल्स इराणनी UAEवर दागलेत त्याच्यात त्यांनी 600 मिसाईल्स इंटरसेप्ट केले. मी हे एक सक्सेसच मानीन. एकही मिसाईल देवाच्या कृपेने खाली जमिनीवर नाही आला. आणि तसं झालं असं तर सिच्युएशन फार जास्त पॅनिक, सगळेच घाबरलो असतो, मी सुद्धा घाबरले असते. पण इट्स अ डिफरंट, खूप वेगळं आहे आता सर्व आणि खूप नॉर्मल आहे सगळं. चहा कॉफीला सुद्धा लोक बाहेर आलेत. संध्याकाळची इफ्तारी चालू आहे रमदानमध्ये. सो तुम्हालाही परत सांगते की कोणीही पॅनिक होऊ नका. ज्यांचे फ्रेंड्स किंवा रिलेटिव्स किंवा कोणी नोन पर्सन दुबईत असेल तर त्यांच्याकडून ग्राउंड जे इन्फॉर्मेशन आहे ती घ्या. TV वर न्यूज आहेत, सगळ्या न्यूज खऱ्या नाही आहेत. काही आहेत न्यूज म्हणजे जे पाम जुमेरावर बॉम्ब नाही पडला, पाम जुमेरावर इंटरसेप्ट करताना डेब्रीज पडली. आता या 2 सेंटेन्समध्ये किती डिफरन्स आहे. कारण कोणाची जीवाची हानी खूप, म्हणजे डेब्रीजमुळे 1-2 जणं गेली इकडे, पण जसं बॉम्बमध्ये हानी होते तसं नाही झालं. सो आय थिंक सगळ्यांनी पॅनिक सिच्युएशन क्रिएट करू नका. आणि मला इतके जास्त मेसेज आणि कॉल्स आले 2 दिवस. मी स्वतः ट्रॅव्हलमध्ये आहे त्यामुळे मी दुबईचे एवढे डिपार्चर शिफ्ट केले आहेत, स्वतः कंटिन्युअसली बिझी आहे. सो आय अंडरस्टँड की तुम्हाला पण कन्सर्न आहे की आपली एक मराठी पोरगी दुबईमध्ये एकटी राहते आणि सगळं करते. आणि मी तुमच्या सर्वांना थँक्स बोलते की एवढा जो या सिच्युएशनमध्ये जो कन्सर्न दाखवते तेच खरे माझे मित्रमैत्रिणी. सो थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल. पण डोंट वरी, दुबई इज रिअली सेफ. म्हणजे मला कुठेही 1 मिनटं वाटत नाही आहे की दुबईतून पळून इंडियात यावं. अनलेस अँड अंटिल अजून तरी सगळं सेफ आहे. यू नेव्हर नो, सिच्युएशन चेंज होऊही शकते. पण सगळ्या गोष्टींसाठी तयार राहायला पाहिजे. मला तर माझ्या घरातले हे पण बोलले की बॅग रेडी कर आणि जसा मौका मिळेल दुबई सोड. सो बोलणं सोपं आहे. मी माझा बिझनेस स्टार्ट केला आहे इकडे. लेट्स सी, बघूया. देवाची कृपा जे असेल तिथेच होईल, तेच होईल. नशिबापुढे कोणाचं काही चालत नाही. पण सो आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची एवढी सवय लागली आहे की कुठल्याही क्षणी काही झालं की पहिलं ट्रॅव्हल बंद होतं.
म्हणजे करोना व्हायरस झाला तेव्हा 3 वर्ष ट्रॅव्हल इंडस्ट्री बंद होती. ट्रॅव्हलमध्ये काम करणाऱ्यांनी सर्व गोष्टींमध्ये एक्सपिरियन्स घेतलेला आहे. त्यामुळे जेव्हा मला लोक विचारतात की तू एवढी काम कशी, कारण मला ह्या गोष्टींचं काही नवीन वाटत नाही की सगळ्या ज्या चॅलेंजेस येतात ते ट्रॅव्हल इंडस्ट्रीवाले पहिले फेस करतात आणि या सर्व गोष्टींची खूप सवय आहे. फक्त आता एवढं आहे की मी इंडियात नाही आहे, मी दुबईत आहे. तर हो, हा चॅलेंज जरा मोठा आहे कारण सगळं एअरस्पेस बंद आहे. परत यायचं म्हटलं तरी चॅलेंजेस आहेत, कारण पहिलं टुरिस्टना बाहेर काढत आहेत. ज्यांचा विजा लिमिटेड आहे, ज्यांचे एअर तिकीट्स ऑलरेडी बुकड आहेत त्यांना बाहेर काढतो. सो आम्ही रेसिडेंट आहोत, जे NRI आहेत त्यांना पटकन बाहेर येणं फार कठीण आहे, कारण त्यांचे बिझनेस आहेत, त्यांचे बँक अकाउंट्स आहेत, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. जे बुकिंग करून ठेवले आहेत त्या बुकिंगची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार, ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो पॅनिक होऊन असं पटकन कंट्री सोडून नाही पळता येत, कुठे कोणालाच पळता नाही येणार. मी तर म्हणेन जे बिझनेस करतात कोणीही नाही जाऊ शकत, आणि आले जरी तरी 1-2 महिन्यांनी परत यावंच लागणार त्यांना. सो सिच्युएशन अशी आहे की वी हॅव टू जस्ट कीप काम, वेट अँड वॉच. आम्ही पण रोज न्यूज बघतो आहे, पण न्यूज बघून ना पॅनिक सिच्युएशन उगाच क्रिएट होते. सो बेटर आहे की ज्या गोष्टी समोर आहेत त्यांना पहिलं हँडल करा, आणि बाकी तर आपल्यावरती सगळे बसलेले आहेत हँडल करायला. UAE गव्हर्मेंट आहे, आणि जसं मला नेहमी वाटतं की नशिबापुढे काही नाही आहे, नशिबात आहे तेच होणार. सो जस्ट बी काम. मी मस्त संध्याकाळचा इव्हनिंग वॉक करायला बाहेर आले आहे, कारण घरात बस, जाऊ नको, हे असं सर्व मला नाही झेपत. मी बाहेर पडते. बाय, आवजो.